नमस्कार. बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज दिनांक 17 जुलै, वार शुक्रवार, या आठवड्याचा शेवटचा दिवस. आज ग्लोबल मार्केटमधून आपल्या मार्केटसाठी काय संकेत मिळत आहेत आणि दिवसभर आपले मार्केट कसे असेल याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. त्यापूर्वी एक नजर आपण कालच्या मार्केटवरती टाकूया. निफ्टी काल 24,142 वरती ओपन झाले आणि त्यानंतर निफ्टीने 24,186चा हाय बनवला. हाय पासून खाली 24,050चा लो बनवला. तर बंद होताना 24,072 वरती निफ्टी बंद झाली. निफ्टीतील 23 स्टॉकमध्ये तेजी होती, तर 27 स्टॉकमध्ये आपल्याला दबाव पाहायला मिळत होता. प्रामुख्याने तेजीमध्ये इंडिगो, विप्रो, एसएल टेक, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी यांचा समावेश होता. तर निगेटिव्ह साईडला एसबीआय लाईफ, झोमॅटो, श्रीराम फायनान्स, एचडीएफसी बँक व बीईएलचा समावेश होता. सेक्टर वाईज विचार केला तर डायमंड व ज्वेलरी सेक्टरमध्ये आपल्याला काल तेजी पाहायला मिळत होती. तर इन्शुरन्स सेक्टरमध्ये आपल्याला दबाव दिसून येत होता. NSE वरील 1,529 स्टॉकमध्ये तेजी होती, तर 1,759 स्टॉकमध्ये दबाव देखील दिसून येत होता. निगेटिव्ह साईडची संख्या जास्त होती. बँक निफ्टी काल 57,831 वरती ओपन झाली. त्यानंतर बँक निफ्टीने 57,931चा हाय बनवला. हाय पासून खाली येत 57,420चा लो बनवला. तर बंद होताना 57,582 वरती बँक निफ्टी बंद झाली. बँक निफ्टीतील 5 बँकांमध्ये तेजी होती, तर 9 बँकांमध्ये आपल्याला दबाव पाहायला मिळत होता. तर आज आपले मार्केट कसे असेल, आपल्या मार्केटसाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी राहणार आहेत याचा सविस्तर आढावा आता आपण घेऊया. सलग 6 दिवस झाले इराण आणि अमेरिकेतील यांच्यातील संघर्ष तीव्र होत चाललेला आहे. दोन्हीकडूनही जोरदार हल्ले प्रतिहल्ले सुरू आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे की इराण आमच्यासोबत चर्चा करण्यासाठी सतत पुढे येत आहे. तर इराणकडून सांगितले जात आहे की अशी कोणत्याही पद्धतीची चर्चा करण्यासाठी इराणने काहीही केलेलं नाही. तसेच हॉर्मुझवरती अमेरिकेचे वर्चस्व आम्हाला कदापिही मान्य नाही. त्यांनी लाल महासागर देखील बंद करण्याची धमकी त्या ठिकाणी दिलेली आहे. परत इन्फ्रास्ट्रक्चरवरील हल्ले अमेरिकेने नाही थांबवले, तर अमेरिकेची सैन्यस्थळे ज्या ज्या देशांवरती आहेत त्या देशांवरती इराण मोठ्या प्रमाणात हल्ले करण्याचे देखील इराणने परत एकदा स्पष्ट केलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, अमेरिकेकडून खूप मोठ्या प्रमाणात इराणवरती हल्ले सुरू आहेत. इराण देखील त्यांना प्रत्युत्तर देत आहे. पण याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवरती आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही. मागील 3 दिवस झालं कच्च्या तेलाची किंमत $85 प्रति बॅरलच्या आसपासच आपल्याला काम करताना दिसून येत आहे. काल अमेरिकन मार्केटमध्ये दबाव पाहायला मिळाला. टेक शेअरमध्ये काही तेजी किंवा प्रॉफिट बुकिंग मोठ्या प्रमाणात आल्यामुळे अमेरिकन मार्केटमध्ये आपल्याला दबाव पाहायला मिळाला. तर तायवानचे मार्केट आज 4% खाली आहे. जपानचे मार्केट 3% खाली आहे. दक्षिण कोरियाचे मार्केट आज बंद असेल. आपल्या मार्केटसाठी ग्लोबल मार्केटमधून फ्लॅट पॉझिटिव्ह ओपन होण्याचे संकेत मिळत आहेत. सोन्याच्या किमतीमध्ये 1,600 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. तर चांदीच्या किमतीमध्ये 4,600 रुपयांची घसरण दिसून आली. चांदीची किंमत ग्लोबल मार्केटमध्ये 8 महिन्याच्या लो वरती पोहोचलेली आपल्याला दिसून येते. काल विदेशी गुंतवणूकदारांनी 902 कोटींची विक्री केली, तर स्वदेशी गुंतवणूकदारांनी 3,000 कोटीची खरेदी केलेली आपल्याला मार्केटमध्ये दिसून येते. आज रिलायन्सचा Q1चा रिझल्ट येईल. निफ्टीतील सर्वात महत्त्वाचा स्टॉक असल्यामुळे या रिझल्टचा परिणाम आपल्याला नक्कीच मार्केटवरती पाहायला मिळेल. तर उद्या मार्केट जरी बंद असली तरी उद्या HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक बँक, पंजाब नॅशनल बँक, IDFC बँक, येस बँक, JK सिमेंट यांचे तिमाही रिझल्ट येणार आहेत. त्यामुळे साहजिकच बँक निफ्टी सेक्टरसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा राहणार आहे.
आज जाहीर होणारे निफ्टीतील महत्त्वाचा स्टॉक रिलायन्सचे रिझल्ट असतील किंवा उद्या बँक निफ्टीतील महत्त्वाचे रिझल्ट असतील, याचा परिणाम आपल्याला सोमवारी मार्केट ओपन होताना पाहायला मिळेल. त्यामुळे सोमवारसाठी ऑप्शन पोझिशन होल्ड करू नका, असा बिझनेस ऑफ शेअर मार्केटचा तुम्हाला सल्ला असेल. या वर्षातील सर्वात जास्त सबस्क्राईब झालेला IPO म्हणून SBI फंड मॅनेजमेंटचा IPO त्या ठिकाणी ठरलेला आहे. त्याचा सविस्तर व्हिडिओ आपण केलेला होता की कंपनीचं कारभार काय आहे, कंपनी कशी चालते, अप्लाय करावा की नको. जिओ फायनान्स व टेक महिंद्राचे दमदार Q1चे रिझल्ट आलेले आहेत. तर मार्केटच्या दृष्टीने विप्रोचे खराब रिझल्ट त्या ठिकाणी आलेले आहेत. बिझनेस ऑफ शेअर मार्केटचा अंदाज आहे की आज IT सेक्टरमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळू शकते. आज रिलायन्स सोबतच जे JSW स्टील, फेडरल बँक, हॅवल्स, पुनावाला, टाटा टेक, RBL बँक, सेंट्रल बँक, ओबेरॉय रियालिटी यांचे तिमाही रिझल्ट आज जाहीर होणार आहेत. या रिझल्टवरती देखील मार्केटचे लक्ष असेल. सदरचा व्हिडिओ हा शैक्षणिक दृष्टी आहे. कोणत्याही प्रकारची ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करताना तुमची रिस्क ओळखून तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन त्या ठिकाणी काम करायचं आहे. एक नजर बँक निफ्टी आणि निफ्टीच्या चार्टवरती. या आठवड्याचा निफ्टीचा चार्ट पाहिला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे सोमवारी निफ्टीमध्ये शानदार तेजी आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्यानंतर मार्केट गॅप अप ओपन होऊ दे किंवा गॅप डाऊन ओपन होऊ दे, त्यानंतर मार्केट एक हाय बनवत आहे. पण बंद होताना मात्र मार्केटमध्ये तो हाय राहत नाही किंवा UPI लोच्या आसपास किंवा निगेटिव्ह मध्ये मार्केट बंद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. साधारणपणे सोमवारचा दिवस वगळला तर इतरत्र सर्व मार्केट एक सकाळी 10 ते 15 मिनिटं मुवमेंट करून एका रेंजमध्ये रेंगाळत राहत आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय? ग्लोबल मार्केटमध्ये निगेटिव्ह संकेत आहेत, तरी देखील आपले मार्केट का पडत नाही? तर विदेशी गुंतवणूकदार हे स्टॉक कॅशमध्ये खरेदी न करता फ्युचर इंडेक्स आणि ऑप्शनमध्ये खरेदी त्या ठिकाणी करत आहेत. त्याच्यामुळे आपले मार्केट पडत नाही. कधीपर्यंत आपण मार्केटमध्ये पॉझिटिव्ह व्ह्यू ठेवून राहू शकतो? तर जोपर्यंत ही लेवल ब्रेक होणार नाही, म्हणजे 24,000ची लेवल जोपर्यंत ब्रेक होणार नाही तोपर्यंत आपण जास्त निगेटिव्हचा विचार करून काही उपयोग होणार नाही. ती रेंज ब्रेक झाली तर त्याच्यानंतर निफ्टीची वाटचाल होईल 23,900 कडे. ते देखील रेंज जर ब्रेक झाली तर आपल्याला 23,800 पर्यंत निफ्टी येताना पाहायला मिळू शकते. तर वरील बाजूस सोमवारी बनवलेला हाय हा आपल्यासाठी खूप महत्वाचा असेल. म्हणजे 24,265च्या वरती जोपर्यंत निफ्टी बंद होत नाही तोपर्यंत पॉझिटिव्ह दृष्टिकोन निफ्टीमध्ये देखील ठेवून काही उपयोग नाही. म्हणजे साधारण एकंदरीत याचा अर्थ काय निघतो, तर 24,000 ते 24,260 या रेंजमध्ये जोपर्यंत निफ्टी आहे तोपर्यंत निफ्टी एका रेंजमध्ये रेंगाळत राहणार आणि आपलं प्रीमियम खाण्याचं त्या ठिकाणी काम करणार. त्याच्यानंतर आपण एक नजर बँक निफ्टीवरती देखील टाकू. निफ्टीच्या तुलनेत बँक निफ्टीचा चार्ट थोडासा आपल्याला वीक पाहायला मिळत आहे. कारण म्हणजे सोमवारी तेजी बँक निफ्टीमध्ये दिसून आली, त्याच्यानंतर दबाव, त्याच्यानंतर तेजी पाहायला मिळाली पण दिवसाअखेर तो देखील दबावामध्ये गेलेला आपल्याला दिसून आला. परत कालचा दिवस देखील निगेटिव्ह साईडमध्ये बँक निफ्टीचा आपल्याला दिसून येतो. तर आज कोणत्या लेवल बँक निफ्टीसाठी महत्वाच्या राहणार आहेत? बँक निफ्टीमध्ये काम करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की आज बँक निफ्टीमध्ये जास्त हालचाल अपेक्षित नाही, कारण उद्या जास्तीत जास्त बँक निफ्टीतील बँकांची तिमाही रिझल्ट जाहीर होणार आहे. त्यामुळे बँक निफ्टीसाठी 57,300 ही लेवल खालील बाजूस महत्वाची असेल आणि ती जर ब्रेक झाली तर बँक निफ्टीची वाटचाल साहजिकच 57,000 पर्यंत खाली येऊ शकते. आणि वरील बाजूस बँक निफ्टीचा विचार करायला गेलं तर 58,000 ही बँक निफ्टीसाठी महत्वाची लेवल राहणार आहे. बँक निफ्टीमध्ये असेल किंवा निफ्टीमध्ये असेल, इंडेक्समध्ये सोमवारसाठी स्टॉक ऑप्शन, इंडेक्समध्ये ऑप्शन ट्रेडिंग करणं किंवा इंडेक्सचा ऑप्शन सोमवारसाठी होल्ड करून जाणं शक्यतो टाळा. कारण आज निफ्टीतील रिलायन्सचा आणि उद्या बँक निफ्टीतील जवळपास सर्व बँकांचे तिमाही रिझल्ट
जाहीर होणार आहे, त्याचा परिणाम आपल्याला नक्कीच मार्केटवरती पाहायला मिळेल. दिलेल्या लेवल तुम्ही लक्षात ठेवून काम करू शकता. आम्ही दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. नवीन अपडेट सोबत लवकरच भेटू. धन्यवाद.